ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुसखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता काल आपण बघितलं काय पाहिलं? ओम मानदाय नमः। ओम मानदाय नमः। मान देतो सगळ्यांना, मान देतो तो, मान देणारा। जसं वरदाय नमः म्हणजे कोणी कोणतंही काम केलं की त्याच्याप्रमाणे प्रत्येकाला चांगला वर देणारा त्याच्याबद्दल। प्रत्येक वेळी नाही का शिवमहिम्नात सुद्धा शिवजी म्हणतात मी आता खूप प्रसन्न झालोय तुझ्यावर, मला वर माग, जे तुझ्या इच्छेला येईल ते मला माग आणि ते मी देऊ शकतो। इतकं भगवंत अगदी दयाळू कृपाळू असतो। तर जसं वरदाय नमः आहे तसं मानदाय नमः, प्रत्येकाला तो मान देऊ शकतो। कारण काय आहे? तो प्रत्येकाला देहामध्ये पाहत नाही। देहामध्ये जर त्यांनी पाहिलं
तर देहाचे अनेक कंगोरे डोळ्यासमोर येतात. देहाच्या त्रुटी, देहाच्या कमतरता. देह हा पंचमहाभूतात्मक आहे. देहामध्ये कशाचा समावेश आहे? देहामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार याचा समावेश आहे. म्हणजे कितीही मनुष्य सौम्य असला तरी त्याच्या अस्तित्वाचा अहंकार त्याला आहे की नाही? तो अहम आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी तो अहम वापरला की दुसऱ्याला त्याची बाधा होते, ॲलर्जी होते. त्याच्यामुळे दुसऱ्याचं थोडंसंही अहम आपण सहन करून घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला दुसरा जो मनुष्य आहे, वेगळा, माझ्यापेक्षा वेगळा, तो मनुष्य आम्हाला कधी मान देण्यासारखा वाटतच नाही. आणि जरी मान दिल्याचा शो केला तरी असायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळे असतात. मान देतो आपण, पण तो शो पुरता. खरं तर तो द्यायचा नसतो. खरं तर सगळ्यात श्रेष्ठ मीच आहे. कायम मीच श्रेष्ठ आहे. पण ज्या ठिकाणी, ज्या मनुष्यामध्ये दुसऱ्याला खरोखरी दुसऱ्याबद्दल मनामध्ये अगदी खूप प्रेम उत्पन्न होतं, त्याच्याबद्दल अगदी खूप आदर उत्पन्न होतो आपल्या मनामध्ये, दया करुणा, आपल्यापेक्षा जर तो कमी प्रतीचा असेल तर दया करुणा उत्पन्न होते. आपल्यापेक्षा जास्त प्रतीचा असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला आदर निर्माण होतो. आणि आपल्या इतक्याच प्रतीचा असेल तर त्याच्याबद्दल सख्यभाव वाढतो, मैत्री वाढते. पण तीनही अवस्थांमध्ये भरपूर प्रेम आहे. आदरयुक्त सुद्धा प्रेमच आहे, दयाभावयुक्तही प्रेम आहे आणि मैत्रीयुक्त सुद्धा प्रेमच आहे. दुसऱ्याला जेव्हा तो आधी पहिली गोष्ट एकदम काही देह न बघता ईश्वरच बघायचा हे जमणार नाही आहे. आपल्या सामान्य लोकांचं सांगते, बाकी काय ऋषीमुनींची गोष्ट वेगळी आहे, ह्या अनुभवच घेतात. परंतु निदान आपण देहाच्या जागी ईश्वर तर नाही पाहू शकत. आजच्या घटकेला आपण ते नाही करू शकत. मग आपण काय करू शकतो माहिती आहे का तुम्हाला? की केवळ देह तर बघू शकतो आपण, पण केवळ त्यातले गुणच बघण्याची आपण सवय लावली पाहिजे. केवळ गुणच पाहायचे. म्हणजे या तीनपैकी दया करुणा किंवा सखाभाव, मैत्रीभाव किंवा आदरयुक्त प्रेम निर्माण होऊ शकेल जर केवळ आपण दुसऱ्या व्यक्तीमध्ये चांगले गुणच पाहायचं ठरवलं. याचा अर्थ असा नाही आहे की वाईट गुणांकडे दुर्लक्ष केलं, असं नाही. आपल्याला जे बोचेल त्याच्यापासून बाजूला झालं, पण तरीही चांगल्याच गुणांकडे आपण फोकस केलं तर काय होतं? आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. तुलसीदास म्हणतात, आपल्या हृदयामध्ये इतरांबद्दलचं प्रेम जमा होणं हेच देवत्व आहे. हेच देवत्व आहे. आणखीन देवत्व कुठून आलंय? नराचा नारायण होतो म्हणजे काय होतं? त्याच्या हृदयात गच्च प्रेमच भरून असतं. कोणतीही घटना असो, कोणतीही व्यक्ती समोर येऊ आणि काहीही हो, पण त्याच्या मनात काय आहे? पुरून भरून प्रेम उरलेलं आहे. पुरून भरून. त्याला म्हणतात देवत्व. आणि हे शो म्हणून मनामध्ये आणून नाही होत. ती खरा तो भाव उत्पन्न झाला पाहिजे. आणि परमेश्वराच्या जवळ तर असतोच मानदाय नमः. आपण म्हटलेलं आहे की ही सृष्टी ही त्यांनीच निर्माण केली आहे.
कसा का होईना तो मानच देत असतो आणि प्रत्येकाला कितीही कोणी डाऊन झालं तरी आशा देतो. आशेच्या निमित्ताने तो उठून उभं करतो की चल उठ, पुढे हे आहे तुला, ही प्रेरणा आहे, ती प्रेरणा आहे, असं कर तसं कर. पुढे तोच मान देतो प्रत्येकाला. तुम्ही असं म्हणा की ईश्वर आहे का नाही, संशय आहे, तरीसुद्धा तो मान देतो तुम्हाला. तरीही तो तुम्हाला मान देतो. कारण तो म्हणतो की हा आहे, अज्ञानी आहे, अज्ञानी बालक आहे. पण ज्या दिवशी आधी आपण माणसांमध्ये गुण बघायला शिकलं पाहिजे आणि नंतर आपल्याला त्या देहाच्या जागी ईश्वरच दिसला पाहिजे, हा भाव जेव्हा मनात येईल तेव्हाच आपण प्रत्येकाला मान देऊ शकू. प्रत्येकाला मान देणं हे केव्हा होतं? अरे माझ्यासमोर परमेश्वर आहे. म्हणजे समजा तुम्हाला स्वप्नात विष्णू प्रगट झाले, विष्णूंनी रूप दाखवलं, तर तुम्हाला काय होतं? अतिशय आनंद होतो, प्रेमभाव निर्माण होतो. हां, मग आता हा जो मनुष्य आहे समोरचा तुमच्या, त्याच्यामध्ये तुम्ही ईश्वरत्व बघायला शिकले नाही आहात म्हणून आनंद होत नाही. त्याच्यामध्ये ईश्वरत्व, अरे ईश्वर समोर आला, अरे ईश्वर प्रत्यक्षात माझ्याशी बोलतोय, असं जर म्हटलं, केवढीही कृपा आहे माझ्यावर ईश्वराची, असे जर भाव आले. कोणी रागवत असेल, अरे ईश्वर रागावला, मला मागचं पाऊल घ्यायला पाहिजे, ईश्वराला आवडलेलं दिसत नाही. थोडंसं विपरीत वाटेल, पण हा जो भाव आहे तो खरा भाव आहे. आणि हा प्रेमभाव मनात आला की सगळीकडे माणसाला ईश्वर दिसायला लागतो. ओम सर्वमान्याय नमः. ओम सर्वमान्याय नमः. सर्वमान्य, मान्य म्हणजे काय? लोकांनी सगळ्यांनी त्याला मानलेलं आहे, तो सगळ्या लोकांकडून सन्मानित झाला आहे. बघा, 2 शब्दांमध्ये 2 शेड्स आहेत. मानदाय नमः मध्ये काय आहे? तो इतरांना मान देतोय, प्रत्येक जण त्याला ईश्वर दिसतोय. आणि त्याचं एक लक्षण पुढे सांगितलं आहे की सर्वमान्याय नमः, म्हणजे प्रत्येक इतर जीव जो आहे, प्रत्येक इतर मनुष्य, तो त्याला मान देतोय, तो त्याला मानतोय, तो त्याचा आदर करतोय. अशा 2 गोष्टी आहेत इथे. आपण ज्यावेळी इतरांना, एक साधा नियम, ज्यावेळी आपण इतरांना मान देतो त्यावेळी इतर लोक आपल्याला मान देतात. हां, आणि दुसरा एक नियम, ज्यांनी सत्य प्राप्त केलेलं आहे त्याला लोक मान देतात. हा दुसरा एक नियम. बाकी गोष्टीत आपण प्राप्त असो का नसो, पण आपण सत्य प्राप्त केलं आहे म्हणून त्या सत्याचं स्वरूप आहे ना सगळे लोक म्हणजे, आणि म्हणून ते लोक त्याला मान देतात. काय आहे, माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, सद्गुणांचा तो मान ठेवतो नेहमी, सद्गुणांचा सन्मान होतो. आता हा जो मनुष्य आहे ज्याला सत्य प्राप्त आहे, हां, ज्याने त्या आत्मतत्व प्राप्त केलेलं आहे, तो सर्व गुण संपन्नच होतो ना मुळी. त्याच्या हातून काही चूक होतच नाही. त्याच्यामुळे झालंय काय की सगळे लोक त्याला मानतात. त्याचं कारण
मनुष्य नेहमी सद्गुणांचाच सन्मान करतो, दुर्गुणांना बाजूला सोडतो. आता तुम्हाला एक मनुष्य माहिती आहे ना, लोकमान्य टिळक. त्यांनी काय केलं? लोकांना मान्य होईल, लोकांना मान्य असेल, लोकांच्या हितासाठी त्यांनी स्वराज्यासाठी काम केलं. याच्यात ना एक महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वराज्यासाठी त्यांनी काम केलं आणि त्यांची तळमळ होती, ही एक गोष्ट खूप वेगळी आहे. पण ते काम कसं केलं? लोकांना हवंय तसं केलं, लोकांना मान्य आहे तसं केलं. सर्व लोकांकडून ज्या कार्याचा आदर होईल अशा पद्धतीने लोकहितासाठी त्यांनी काम केलं. आणि म्हणून या टिळकांना लोकांनी लोकमान्य टिळक ही पदवी दिली आहे, लोकमान्य ही पदवी दिली आहे. आणि आपल्याला आता सर्वसाधारणपणे काय वाटतं? तर लोकमान्य लोकमान्य हेच त्यांचं नाव आहे. त्यांचं नाव तर बाळ गंगाधर टिळक असं पूर्ण नाव आहे त्यांचं. पण लोकमान्य टिळक हे नाव पडलं कारण लोकांनीच त्यांना ती पदवी दिली. सगळ्यांकडून त्यांना ती मान दिला गेला. त्यासाठी त्यांना काय करावं लागलं? खूप कष्ट करावे लागले का नाही? लागले ना. खूप कष्ट केलेत त्यांनी लोकांसाठी, तेव्हा कुठे ते लोकांना मान्य झालेले आहेत. आता महाभारताचं युद्ध झालं की नाही, त्याच्यात श्रीकृष्णांनी काय केलं? ते प्रतिज्ञा केली होती की मी कोणतंही शस्त्र उचलणार नाही, युद्धामध्ये मी लढणार नाही आहे, अर्जुनाचा सारथी म्हणून राहणार आहे. आता युद्धाच्या एका दिवशी काय केलं? भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की श्रीकृष्णाला शस्त्र उचलायला लावायचं. अर्जुनाचा खूप संघर्ष चालला होता, तेव्हा न राहून श्रीकृष्णाने शस्त्र उचललं. अर्जुन आणि भीष्माचार्य, आता सगळं माहिती होतं. भीष्माचार्यांच्या मनात अर्जुनाचा प्रेम, अर्जुनाच्या मनात भीष्माचार्यांचा आदर. पण युद्धच तसं होतं ना, कौरवांच्या बाजूने भीष्माचार्य असल्यामुळे आणि अर्जुनाची फजिती उडते आहे हे एक कारण. पण त्याच्याही पेक्षा महान कारण काय होतं? उदात्त कारण काय होतं? तर भीष्माचार्यांना असं वाटत होतं की आपला आता मृत्यू होणार आहे, आपली खोटी बाजू आहे कौरवांची. आपण प्रतिज्ञा करून बसलो आहे की याच घराण्याची मी सेवा करीन. मग आता काय करायचं? मग मृत्यू तर येणारच आहे, मग आपला अंत हा भगवंताच्या हातून व्हावा. म्हणून भीष्माचार्यांनी अर्जुनाची फजिती केली. आणि अर्जुनाची फजिती होते हे समजल्यावर श्रीकृष्णांनी शस्त्र हातात उचललं. हे भीष्माचार्य श्रीकृष्णाला आकर्षित करू इच्छित होते युद्धासाठी. आणि म्हणून
भीष्माचार्य ईश्वराकडून मारलं जाण्याची वाट बघत होते. त्यांनी स्वतःच्या हातातलं शस्त्र खाली टाकलं. सर्व मान्य होण्यासाठी एका भक्ताची एक मागणी असते तर दुसऱ्या भक्ताची दुसरी मागणी असते. त्यासाठी ईश्वराची किती फजिती होते पाहिलं आहे ना. सगळ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी स्वतःचंही वचन पूर्ण करायचं. आणि स्वतःची जी प्रतिज्ञा आहे, भीष्माचार्य सुद्धा श्रीकृष्णांचे भक्तच होते. त्या आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी, म्हणजे काय बघा तो काळ होता महाभारताचा सुद्धा. तुम्हाला वाटतं की महाभारत म्हणजे नुसतं भांडण आणि अतिशय वाईट असं वाटतं, पण महाभारताचा जो काळ आहे तेव्हासुद्धा सत्य हाताशी बाळगून वागणारी माणसं कशी होती. तर माझा आता मृत्यू अटळ आहे ना, मग तो मृत्यूला तर घाबरणं ही गोष्टच सोडा, पण मृत्यू मला भगवंताकडून यावा. आणि भगवंत इतके प्रेमळ की त्यांनी प्रतिज्ञा केली होती की मी नाही करणार आहे, मी अजिबात युद्ध करणार नाही आहे. पण आता भीष्माचार्यांची भक्ती जी आहे ती सर्वश्रेष्ठ ठरली की मला भगवंताच्या हातून मरण हवं आहे अर्जुनापेक्षा. अर्जुन तर मला प्रिय आहेच, पण अर्जुनाच्या मनात माझ्याबद्दल इतका प्रेम आणि आदर आहे, तर त्यांनी जर आज मला मारलं, केवढा मोठेपणा मनाचा. मी तर काय मरून जाणार आहे, पण अर्जुन कायम राहणार आहे पुढे. त्याला आधीच क्लेश झाले आहेत की आपल्या माणसांना मारायचं का. आणि जर त्याच्या मनामध्ये असं जर आलं की आपण भीष्माचार्यांना युद्धामध्ये मारलं, फार वाईट झालं, फार मोठं पाप केलं, जे भीष्माचार्य आमचे लाड करत होते, हे त्यालाही व्हायला नको अर्जुनाला. आणि दुसरी त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की त्याहून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला भगवंताकडून मरण हवं आहे. आणि शेवटी त्यांची भक्ती श्रेष्ठ ठरली, त्यांची भक्ती श्रेष्ठ ठरली भक्ताची. आणि एवढी प्रतिज्ञा केलेले श्रीकृष्ण, त्यांची प्रतिज्ञा त्यांनी मागे घेतली, कारण भक्त आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याची भक्ती अशी वाया नाही जाऊ द्यायची, त्याची भक्ती अशी वाया जाऊ द्यायची नाही आहे. आणि म्हणून श्रीकृष्णाने शस्त्र हातात घेतलेलं आहे, त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनाप्रमाणे वागत असल्यामुळे श्रीकृष्ण सगळ्यांचा काय झाला, मान्य, लोकमान्य असा झाला. ओम सुरेंद्रवंदितपदाय नमः. ओम सुरेंद्रवंदितपदाय नमः. वंदित पद आहे. सुर म्हणजे देव
देवांचे देव म्हणजे सत्य प्राप्त केलेले, मग तो सद्गुरू असेल किंवा परमेश्वर असेल, वंदित पद आहे ते, म्हणजे नेहमी त्याची पूजा करावी, पूजनीय आहे. म्हणजे इतके पूजनीय असे देव, पूजनीय असा परमात्मा, पूजनीय असे सद्गुरू, त्यांची पूजाच करावी. महान लोकांची नेहमी पूजा करावी, मनातून मनातून त्यांचा आदर राखावा. म्हणजे यात दोन गोष्टी आहेत. आपण तर लोकांकडून पूजलं जावं ह्याच्यासाठी आपल्याकडे चांगले गुण तर असायलाच हवेत, परंतु हे जे मान्यवर म्हणजे एकच प्रकारचं मान्यवर आहेत की ज्यांनी सत्य मिळवलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे, अशा सद्गुरू, ईश्वर आणि चैतन्य ह्यांची नेहमी मनातून पूजा झाली पाहिजे. भक्त, ऋषी, संत, देवता, स्वर्गवासी लोक, पितरगण सगळ्यांची यांची पूजा करावी गुरुच्या ठिकाणी त्यांना मानून. म्हणून म्हटलेलं आहे, ओम सुरेंद्र वंदित पदाय नमः. मग कोणाकोणाची पूजा करावी? जे बुद्धिमान आहेत, बुद्धिमान लोक, ज्यांची स्मरणशक्ती चांगली आहे, पण फालतू गोष्टी आठवायच्या नाहीत, जे उत्तम गोष्टी आठवतात, स्मरणशक्ती चांगली आहे, ज्यांना समजावून घेण्याची पात्रता आहे, शिकण्याची आणि शिकवण्याची क्षमता आहे, सूक्ष्म अर्थ ज्यांना कळतो, सूक्ष्म अर्थ समजावून घेऊन तो टिकवून ठेवता येतो, अशी बुद्धिमत्ता आणि स्मृती ज्यांची अचूक आहे, ते सत्य प्राप्त करतात. आणि अशा सत्य प्राप्त केलेल्या महान लोकांची नेहमी आपण मनातून पूजा केली तर आपणही तसेच होतो. ते म्हणतात बघा, आपल्याला जर श्रीमंत व्हायचं असेल तर श्रीमंत लोकांबरोबर राहावं असं म्हणतात कोणी कोणी. तर त्याचा अर्थ हाय, म्हणजे ते लोकांच्या बरोबर राहून सगळ्या आपल्या सवयी अशा होतात की आपण जणू काही श्रीमंत आहे, मग हळूहळू पैसे यायला लागतात असं म्हटलं जातं सर्वसामान्यपणे. त्याप्रमाणे आपण जर सतत मनामध्ये या योगी लोकांची पूजा ठेवली, ईश्वराबद्दल प्रेम ठेवलं, तर ते गुण ॲटोमॅटिक आपल्यामध्ये यायला लागतात. म्हणून पूजनीय असावं मनामध्ये. ओम योगीशाय नमः. ओम योगीशाय नमः. योगीश म्हणजे काय? योग झाला. योग कशाचा होतो? ईश्वराशी योग झाला. ईश्वराशी जेव्हा मनुष्य जोडला जातो, आत्मतत्वाशी मनुष्य जोडला जातो, त्याला म्हणतात योगईश, योगीश. आणि म्हणून अशा सद्गुरूला योगीश असं नाव दिलेलं आहे. परमेश्वराशी एकरूप होण्याचा जो हा स्वभाव आहे त्याला योगीश म्हणतात. बाकी सगळे आध्यात्मिक मार्ग आपण वर्णन करत राहतो, पण परमेश्वराशी एकरूप होणं
मग ते भक्तीच्या मार्गाने असेल, विचारांच्या, प्रेमाच्या, आदराच्या, कोणत्याही किंवा पूजनीय भावनेच्या मार्गाने असेल, तरीसुद्धा एकरूप होण्याचं एकदा जर तंत्र समजलं तर काय होतं, दुसरे कोणतेही मार्ग आपल्याला करावे लागत नाहीत ईश्वराजवळ जायसाठी. बाकी सगळं फोल आहे. मग हे जर आपल्याला जमलं, आपण ईश्वराला प्राप्त नाही करू शकत, पण ईश्वराला ज्यांनी प्राप्त केलेला आहे त्यांच्याबद्दल मनात आदरभाव, प्रेमभाव ठेवला तर आपल्यात हळूहळू तेच गुण यायला लागतात. आणि म्हणून तो आदरभाव, प्रेमभाव ठेवावा. म्हणून त्यांना म्हणावं, ओम योगीशाय नमः. आत्म्यामध्ये ज्याचं मन लीन झालं आहे असा गुरु हा योगी गुरु असतो, योगी. आणि सगळ्या योगींमध्येही सर्वोत्तम असतो. अशा त्या गुरुला, त्याच्यातल्या त्या गुरुतत्वाला नमस्कार आहे. गुरुतत्वाला नमस्कार आहे आपला. मनात हा आदरभाव जेव्हा निर्माण होतो ना आपल्या, त्यावेळीच आपल्याला त्या सत्याचं महत्त्व कळू शकतं, नाही तर नाही कळत. ओम श्री भगवतात्मने नमः. ओम श्री भगवतात्मने नमः. भगवतात्मने नमः. शेवटी हा होतो कोण? भगवंत होतोय ना तो. भग म्हणजे काय? भग म्हणजे काय? पवित्र, शुद्ध, भाग्य निर्माण झालेला. काय आहे हे भाग्य? हे 6 प्रकारचं ज्याच्यात आहे त्याला भगवान म्हणतात. जसं बुद्धिमान, गुणवान, कसं भगवान. भग म्हणजे भाग्य या अर्थी जर घेतलं तर 6 प्रकारचं भाग्य ज्याच्यामध्ये आहे तो भगवान म्हणजे देवच, परमेश्वरच. भाग्य म्हणजे भाग्य असणं. भाग्य कशाला म्हणतात तर ह्या 6 गोष्टी. काय? एक म्हणजे ज्ञान, आपल्याजवळ ज्ञान असणं, सत्याचं ज्ञान. नंतर प्रभुत्व असणं. माझं प्रभुत्व पाहिजे मायेवर. मायेचा गुलाम नाही होता कामा मी. आणखीन प्रभुत्व कशावर पाहिजे? सतत 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 सत्याची आठवण ठेवून पुन्हा पुन्हा ते प्राप्त करून घेणं. जोपर्यंत त्याच्यात आम्ही स्थित होत नाही तोपर्यंत प्रभुत्व पाहिजे. संपत्ती, सत्य ही संपत्ती. वैराग्य, वैराग्य हवं. वैराग्य म्हणजे प्रत्येक विचारापासून अलिप्त होण्याची पद्धत. आणि कीर्ती हवी. कीर्ती पाहिजे, तसं आपलं वागणं पाहिजे. म्हणजे काय, आता ईश्वर भेटला आणि काय वाटेल ते करा, आपल्याला कोणी काही म्हणणार नाही, राजे झालो आपण, असं नसतं. समाजाचं भान ठेवूनच वागावं लागतं. आणि सत्य प्राप्त झाल्यामुळे खरं खरं सत्य जर प्राप्त झालं असेल तर लोकांमध्ये कीर्ती वाढते. म्हणजे कीर्ती हे ज्याच्याकडे वैभव आहे. या सगळ्यांबरोबर नुसतंच सत्य प्राप्त केलं का तर नाही. सत्य जर खरोखर प्राप्त असेल तर कीर्ती असते. सगळे लोक त्याच्या जवळ यायला लागतात. ही कीर्ती आणि धार्मिकता, धार्मिकता हवी. या 6 गोष्टी असल्या तर तो भगवान. आणि या 6 गोष्टी त्या सद्गुरूकडे असतात म्हणून तो भगवान आहे.
खरं तर भग म्हणजे काय? पवित्रता, शुद्धता, भाग्य, वैभव, अनेक त्याच्यात अर्थ आहेत. परमस्वरूप असतो सद्गुरू, आणि त्याच्यामध्ये हे सत्यतत्व प्राप्त झाल्यामुळे सगळे हे 6 प्रकारचे भग असतात, म्हणून त्याला भगवान म्हणायचं. आणि अशा या परमस्वरूप गुरुतत्वाला माझा त्रिवार प्रणाम. कोटी कोटी प्रणाम घातले तरी कमीच आहेत. कारण प्रणाम करणं एवढंच तर मुळी माझ्या हातात आहे. दुसरं माझ्या हातात काहीही नाही. काहीच नाही आहे दुसरं माझ्या हातात. तेवढंच फक्त मी करू शकतो की प्रणाम करायचा. कारण मी तेवढं ज्ञान प्राप्त केलेलंच नाही आहे. फक्त तो पूजनीय भाव माझ्या मनामध्ये राहिला पाहिजे. आपण काही नावं म्हणणार आहोत. ओम सर्वज्ञाय नमः. ओम सुहृदे नमः. ओम ज्ञानगम्याय नमः. ओम सत्कीर्तये नमः. ओम अमानिने नमः. ओम मानदाय नमः. ओम सर्वमान्याय नमः. ओम सुरेंद्रवंदितपदाय नमः. ओम सत्यमेधसे नमः. ओम योगीशाय नमः. ओम श्री भगवतात्मने नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि